ओम श्री सिद्ध भैरवाय नमः। बघा, आपल्या भारत देशामध्ये असे काही निमे लोक आहेत का त्यांचं देशावर प्रेम आहे आणि शेतीवर प्रेम आहे आणि भगवंतावर प्रेम आहे. आणि असे 50% आहे ना, त्यांचं देशावरही नाही, शेतीवरही नाही आणि देवावरही नाही. तर मराठवाड्यामध्ये असं एक गाव आहे, त्या गावामध्ये 200 तरुण मिलिटरीमध्ये. आणि आता या सिंदूर जो पाकिस्तानमध्ये जी लढाई झाली, या लढाईमध्ये त्या मीडियावाल्यांनी त्या घरातले त्या गावातल्या लोकांची मुलाखत घेतली. तर त्या मुलांच्या ज्या आया आहे त्यांनी सांगितलं का आम्ही मुलांना जन्म दिला आणि आम्ही त्याचं तो देशाकरता जरी गेला तर त्याच्या जीवनाचं सार्थक होईल. काय साधू संतांनी लिहून ठेवलेलं आहे, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचे हरित वाटे देवा. सात्विक वृत्तीचा, देश सेवा वृत्तीचा जर मुलगा जन्माला आला, शेती करणारा मुलगा जन्माला आला तर भगवंताला आनंद होतो. आजच्या जगामध्ये देश सेवाही नको, शेतीही नको आणि भगवंतही नको आहे, फक्त एन्जॉय. काय म्हणून त्या लोकांच्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं, आमचे मुलं, आमचे नवरे काही रिटायरमेंट नाही, तरी त्यांना जर आता बोलावणं आलं तरी आम्ही त्या बायांनी सांगितलं आम्ही देशाकरता स्वखुशीनं त्यांना पाठवू. आणि आम्ही गावामध्ये ते देश सेवा करतात, आम्ही ही मातृसेवा, आम्ही शेती करणार. म्हणून आम्हाला लालबहादूर शास्त्रीचं वाक्य आहे, जय जवान जय किसान. जेवढं महत्त्व जवानाला आहे ते तेवढंच महत्त्व किसानाला आहे. किसानानं जर शेती नाही केली तर तुम्ही काय खाणार आहे. म्हणून आज त्या गावाचा गौरव करायला पाहिजे. जय जवान जय किसान. त्या महिलांनी मुलाखतीत नारा दिला आणि त्यांनी सांगितलं आम्हाला आमचं देशावर प्रेम आहे, मातृभूमीवर प्रेम आहे आणि आमचे मुलं देशाकरता जर गेले तर आमच्या मनाला समाधान आहे. किती बघा आनंदाची गोष्ट आहे. ज्या वेळेला अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये सगळे गेले होते, खाली कुणी नव्हतं आणि आता हार पत्करावा लागेल, त्यावेळेला अभिमन्यू ज्या वेळेला गेला, नुकतंच लग्न झालं होतं आणि त्या लग्नामध्ये त्याची ती बायको उत्तरा तिनं सांगितलं का जा आपल्या संस्कृतीचा कामं करता तिनं स्वखुशीनं नवऱ्याला पाठवलं. तसे आजही बी आपल्या देशामध्ये आपली परंपरा आहे, देशाकरता मातृभूमीकरता आज स्वतःचं बलिदान द्यायला तयार आहे. जय भारत, जय भारत, जय तिरंगा असा नारा करत आजही लोक आपल्या देशाकरता आणि आपल्या देवाकरता करू राहिले. तर प्रत्येकाने भान धरा, आपल्या देशाकरता, आपल्या मातृभूमीकरता आणि आपल्या भगवंताकरता आणि आपल्या कुटुंबाकरता प्रत्येकाने हे करावं. जय भैरवनाथ महाराज की जय.